मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या एकूण 10 कार्यरत विमानतळ आहेत, ज्यामध्ये 3 आंतरराष्ट्रीय व 7 देशांतर्गत आहेत। चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅप थ्रू या विमानतळांना बघूयात। तर मित्रांनो, चला सगळ्यात पहिले चलूयात मुंबईमध्ये, जिथे आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ। याला अदानी ग्रुपद्वारे ऑपरेट केलं जातं। त्यानंतर आपण चलूयात पुण्यात, जिथे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि याला इंडियन एअरफोर्स म्हणजेच भारतीय वायुसेना द्वारे ऑपरेट केले जाते। त्यानंतर आपण चलूयात नाशिक मध्ये, जिथे नाशिक विमानतळ आहे आणि याला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे ऑपरेट केले जाते। त्यानंतर आपण चलूयात छत्रपती संभाजीनगर मध्ये, जिथे आपल्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळ बघायला मिळते। याला एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे ऑपरेट केले जाते। त्यानंतर आपण चलूयात शिर्डीत, जिथे शिर्डी विमानतळ आहे। याला महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी म्हणजेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी द्वारे ऑपरेट केले जाते। त्यानंतर आपण चलूयात नांदेडला, जिथे श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ आहे। याला रिलायन्स ग्रुप द्वारे ऑपरेट केले जाते। त्यानंतर जळगाव मध्ये जळगाव विमानतळ आहे, ज्याला भारतीय विमानतळ प्राधिकरण द्वारे ऑपरेट केले जाते। त्यानंतर कोल्हापूर मध्ये कोल्हापूर विमानतळ आहे, ज्याला भारतीय विमानतळ प्राधिकरण द्वारे ऑपरेट केले जाते। त्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये सिंधुदुर्ग विमानतळ आहे, ज्याला IRB इन्फ्रास्ट्रक्चर द्वारे ऑपरेट केले जाते। आणि शेवटी नागपूर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ज्याला GMR ग्रुप द्वारे ऑपरेट केले जाते। तर मित्रांनो, तुमच्याकडे कुठला नवीन विमानतळ बनत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि फॉलो करायला विसरू नका।